Hello students, today we are starting the next concept, that is the distance time graph. Distance time graph. ग्राफ म्हणजेच काय, आलेख. आपण मॅथ्समध्ये ही कन्सेप्ट शिकलेलो आहोत. मग आता इथे आपल्याला ग्राफच्या माध्यमातून आपण कुठल्याही ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये जो काही चेंज झालेला आहे वेळेप्रमाणे ते काही ग्राफने आपण इझिली कन्व्हिनियंटली दाखवू शकतो, इझिली रिप्रेझेंट करू शकतो. मग त्यामुळे आपल्याला हा ग्राफ शिकायचा आहे. द चेंज इन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ टाईम. कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये, ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये जो काही चेंज होतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, तो काही रिप्रेझेंटेड ऑन द डिस्टन्स टाईम ग्राफ बाय टेकिंग द कन्व्हिनियंट स्केल. जे आपल्याला सोयीस्कर पडेल अशी स्केल आपल्याला त्याच्यावर, स्केलिंग म्हणजेच काय आहे, एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर जे काय आपण नंबरिंग करतो त्याला स्केलिंग. In this graph, the time is represented on x axis and distance is represented on the y axis. आपण ग्राफ काढणार आहोत इथे आणि आपला टाईम हा काय आहे, खाली हॉरिझॉन्टल जी असते ती x ॲक्सिस आणि व्हर्टिकल असते ती y ॲक्सिस, त्यामध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. मग ती कशा प्रकारे करता येईल, तर आपण त्यासाठी डिस्टन्स टाईम ग्राफ आपण बघू शकतोय. तर in uniform motion the object covers equal distances in इक्वल टाईम इंटरवल. यासाठी आपण युनिफॉर्म मोशन घेणार आहोत सुरुवातीला, नंतर मग नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये हा बघणार आहोत. आधी युनिफॉर्म मोशन आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, द बॉडी कवर्स द इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, देन इट इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म मोशन. मग इथे काय आहे बघा, आता टाईमचं इंटरवल दिलेलं सेकंडमध्ये आणि डिस्टन्स कवर केलेलं दिलेलं आहे. मग पहिल्या 0 सेकंड म्हणजे स्टार्टिंग पोझिशनला 0 सेकंड स्टार्ट केलेला नाही टायमिंग, म्हणजे आपण डिस्टन्स पण कवर केलं म्हणजे 0 कुठेच नाही. आता आपण पुढे स्टार्ट करू. मग पुढच्या 5 सेकंड्समध्ये 7 मीटर डिस्टन्स कवर केलं आहे समजा एखाद्या ऑब्जेक्टने. त्याच्या पुढच्या 5 सेकंद, त्या 5मध्ये पुन्हा 5 ॲड केले, किती होतात 10 सेकंड्स. टोटल 10 सेकंदमध्ये या 7मध्ये बघा अजून काय झाले, 7 ॲड झाले म्हणजे 14 सेकंद. म्हणजे इथे सुद्धा इक्वल डिस्टन्स कवर केलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या 5 सेकंड्समध्ये 7, पुढच्या 5 सेकंड्समध्ये 7 + 7 म्हणजे 14, 7 पुन्हा कवर केलं आहे. इथे पुन्हा बघा 10-15मध्ये पुन्हा 5चा डिस्टन्स आहे, 14-21मध्ये 7चा, म्हणजे पुढच्या 5 सेकंड्समध्ये आपल्याला काय दिसून येते, तर पुन्हा 7 आणि इथे 7 डिस्टन्स कवर केलेलं दिसून येतं. पुन्हा पुढच्या 5 सेकंड्समध्ये काय दिसते बघा, 15-20 त्याच्यामध्ये पुन्हा 5चा डिफरन्स आहे, 21-28मध्ये पुन्हा 7चा डिफरन्स, म्हणजे पुढच्या नेक्स्ट 5 सेकंदमध्ये पुन्हा 7 मीटर डिस्टन्स कवर केले. त्याच्या पुढच्या ह्याच्या 20-25मध्ये पुन्हा 5 सेकंड्सचं डिफरन्स आहे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 28-35मध्ये जर आपण बघितलं सबस्ट्रॅक्ट करून, तर तिथे पुन्हा आपल्याला 7 मीटर डिस्टन्सचा फरक दिसून येईल, डिफरन्स दिसून येईल. म्हणजेच काय कळते आपल्याला, प्रत्येक 5 सेकंड्समध्ये इथे 7 मीटर डिस्टन्स कवर केलं आहे. म्हणजे टोटल ती बॉडी किंवा ती कार म्हणू शकतो, तो ऑब्जेक्ट कुठे थांबलेला आहे, 25 सेकंदला जेव्हा तो थांबला तेव्हा त्याच्याकडून 35 मीटर डिस्टन्स कवर झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग तसंच बघा, आता याचा आपण ग्राफ काढला तर आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. आता द ग्राफ रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. कसं बघा, आता इथे आपण ग्राफवर इथं एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. आपण याच्यावर टाईम्स घेतलेत, खालच्या एक्स ॲक्सिसवर 5 जसे आपल्याला कन्व्हिनियंट आहेत, 5, 10, 15 इक्वल आहेत म्हणून आपण डायरेक्टली तेच नंबरिंग घेऊ शकतो. आणि इथं काय आहे, 7, 14, 21, 28, 35 हे डिस्टन्सेस आपण वाय ॲक्सिसवर घेतो. आता आपल्याला एक पॉईंट काढायचा आहे. पहिलं काय आहे, 0ला 0 म्हणजे इथं पहिला आपला पॉईंट येईल. त्यानंतर 5ला 7, 5 आणि 7च्या इथे मध्ये आपण काय करणार, दुसरा पॉईंट ड्रॉ करणार. त्यानंतर काय आहे, 10 आणि 14चा इथे आपण ड्रॉ करू शकतो पॉईंट. त्यानंतर 15 आणि 21चा इथे आपल्याला जर आपण बघितलं, इथे आपण एक घेऊ पण शकतो, पाहिजे तर एखादं पॉईंटर घेऊया, तुम्हाला दाखवते. म्हणजे इथे आपल्याला हा एक पॉईंट मिळेल. त्यानंतर इथे 10 आणि 14चा समजा आहे, इथे हा पॉईंट आपण ड्रॉ केला. 15 आणि 21चा इथे आपल्याला साधारण, मी आता ही रफ डायग्राम काढते, तुम्ही अगदी पट्टी पेन्सिलचा वापर करून काढू शकता. त्यानंतर 20ला किती आहे, 28 मीटर डिस्टन्स कवर केलं. मग 20च्या अगदी बरोबर पॅरलली व्हर्टिकली वरती जायचं आणि 28च्या अगदी बरोबर हॉरिझॉन्टली
म्हणजे साधारण आपल्याला इथे हा पॉईंट येईल. त्यानंतर 25 आणि 35 म्हणजे 25ला 35 डिस्टन्स कवर केलं. 25च्या अगदी आपण व्हर्टिकली वरती गेलो आणि इकडे स्ट्रेट लाईन पाथमध्ये आणि इकडे आपल्याला 35च्या बरोबर समोर ड्रॉ करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे असे पॉईंट्स मिळणार. हा पहिला पॉईंट 0ला 0 असे आपल्याला पॉईंट्स मिळणार. म्हणजे हे आपण जेव्हा जॉईन करू, हे जर आपण जॉईन केले, आता इथे आपल्याला रफ मी काढते आहे, हे खरं अगदी स्ट्रेट लाईन पाहते. तर हा पहिला पॉईंट कवर झालेला नाही आहे, जरा हे रफ फिगर आहे, पण त्या ॲक्च्युली कशी येते बघा त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर त्यांनी केलेलं दिसेल आपल्याला. तर तो अशा प्रकारे आपण सेम तसाच द स्ट्रेट लाईन ग्राफ आपल्याला मिळाला. इन दिस द ग्राफ शोज दॅट द डिस्टन्स इज इन्क्रीजिंग विथ द टाईम. त्याच्यामुळे हा इन्क्रीज हळूहळू अशा ह्या ग्राफमुळे आपल्याला काय लक्षात येतं, इन्क्रीज होत चाललं. समजा हा ग्राफ असा जात असतं तर काय टाईम मग काही नसलं असता, डिस्टन्ससोबत काही टाईमसुद्धा वाढत चाललेला आहे, म्हणजे काय इन्क्रीजिंग with the time. Thus there is a direct proportionality between the distance and time असं आपण तिथे म्हणू शकतो. पुढचं काय आहे बघा त्याच्यामध्ये लिहून दिलं आहे. त्याचप्रमाणे आपण समजा ह्याच्यामध्ये जर एका कुठल्याही पॉईंटला समजा हा स्लोप घ्यायचा, एक असा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला, तर हा जो आहे तो स्लोप आहे. जो तिरका आपल्याला दिसतोय A to B हा त्याचा काय स्लोप आहे. मग स्लोप म्हणजे काय, द स्लोप ऑफ द लाईन इज द रेशिओ ऑफ द डिस्टन्स BC टू द डिस्टन्स AC इन द फॉलोइंग ग्राफ. मग इथं डिस्टन्स BC जे आहे आणि AC ह्या दोघांच्या मधला हा स्लोप. जर आपण कुठल्याही पॉईंटला हा असा स्लोप म्हणजे त्याचा स्लोप किती आहे, त्याचा रेट किती आहे, चेंज होण्याचा रेट किती आहे, म्हणजेच कुठल्याही आपण बघतो स्पीडचा कुठल्या रेटने तो वाढत चाललेला आहे ग्राफ. बऱ्याच वेळेस तुम्ही क्रिकेट जेव्हा पाहत असता टी व्हीवर तेव्हासुद्धा बघा त्यांचा रन रेट असतो, तो सुद्धा अशाच या स्लोपच्या मार्फत तो रन रेट काढला जातो. त्याला काय म्हणायचं, स्लोप ऑफ द लाईन असं आपण त्यांच्या त्या ग्राफ लाईनवरनं ते त्याचा स्लोप काढू शकतो. इन केस ऑफ द युनिफॉर्म मोशन द स्लोप ऑफ द डिस्टन्स टाईम ग्राफ गिव्स द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. त्याच्यामुळे त्याची स्पीड किती आहे, म्हणजेच जर आपण क्रिकेटच्या बाबतीत बघलो तर त्याचा रन रेट किती आहे, किती जर कमी ओव्हर्समध्ये जर जास्त रन्स त्यांनी काढलेले असतील तर त्यांचं रन रेट म्हणजे त्यांची स्पीड ही काय चांगली आहे, चांगल्या प्रकारे ते खेळत आहेत. जर त्यांचे जास्त ओव्हर्स झालेत आणि खूप कमी रन्स झालेत तर त्यांचा रन रेट काय येणार आहे, ऑटोमॅटिकली कमी येणार आहे. तिथला स्लोप हा कमी झालेला असणार आहे, पण त्यांचा रन रेट पण आपल्याला कमी दिसणार आहे. पुढे आपण बघूया आता डिस्टन्स टाईम ग्राफ ॲक्सिलरेशन मोशनसाठी. मग इन द accelerated motion the object covers the unequal distances in equal time intervals. ह्याच्यासाठीचं आता आपण एक्झाम्पल बघूयात. जर बघितलं टाईम इन सेकंद आणि डिस्टन्स कवर केलं एका ऑब्जेक्टने, पहिले काय दिसतंय 0-0. बघा काय बघायचं आपल्याला, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम. आता इकडचं टाईम इंटरवल बघा सेम दिसतंय 0, त्यानंतर 10 आणि 20मध्ये कितीचा फरक आहे, पुन्हा डिफरन्स 10चा. ह्या 20-30मध्ये 10चा डिफरन्स आपल्याला तिथे वाढत पण प्रत्येकामध्ये 10चा डिफरन्स आहे. म्हणजेच काय, इक्वल टाईम इंटरवल्स. आता अनइक्वल डिस्टन्सेस, आता डिस्टन्सेसमध्ये बघूयात. पहिल्या 0ला 0 झालं आहे, पहिल्या 10 सेकंड्समध्ये किती झालं आहे, 1 मीटर डिस्टन्स कवर केलं आहे. पुढच्या 10 सेकंड्समध्ये काय किती केलं आहे बघा, इथं 4 आकडा दिसतो. मग 1 आहे का तिथे, नाही. 3 किलोमीटर्स त्याच्यामध्ये आणखी मीटर हे काय झाले त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं आहे. त्याच्या पुढच्या 10 सेकंड्समध्ये काय झालं आहे, 9 - 4 करा, किती येतात 5. इथे 5 दिसतो आहे. पुढच्या 10 सेकंड्समध्ये काय झालं आहे, 16 - 9 करा. ओके, आपण आता डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर ॲक्सिलरेशन मोशन, म्हणजे ॲक्सिलरेशन म्हणजे काय आहे, तिथे काहीतरी चेंज इन वेलोसिटी आहे किंवा ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस, आणि चेंज इन वेलोसिटीमुळे काय होतं आहे, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे टाईम इंटरवल आपल्याला 0, 10, 20, 30 इथे इक्वल डिस्टन्सेस डिफरन्स दिसतो आहे. पण इकडे 1, 4, 9, 16 या प्रत्येक दोघांमधला आपण डिफरन्स काढला तर आपल्याला अनइक्वल डिस्टन्सेस दिसून येतात. मग हेच जर आपण ग्राफिकली पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला, हा पण आपण टाईम घेतला इकडे आणि इकडे काय आहे डिस्टन्सचं हे घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की जसं आपल्याला 0ला 0 आहे आपल्याला पहिलं, नंतर 10ला 1, आपण 10ला काय आहे
1 मीटर डिस्टन्स कवर केलं आहे. आता 1 हा पॉईंट जर बघायला गेलो आपण तर इथे आपल्याला लक्षात येईल की इथे 0 to 5 मध्ये किती आहे, तर किती लाईन्स असतात ग्राफमध्ये, टोटली 10 लाईन्स असतात. म्हणजे ह्याचं प्रत्येक 2 लाईन्सची म्हणजे 10/5 आपण केलं तर 2 लाईन्सची किंमत 1 असणार. एका लाईनची किंमत काय होईल, हाफ होईल, 0.5 येईल. 2 लाईन्सची किंमत काय येईल तर 1 येईल. मग 2 लाईन्स आणि 10ला आपल्याला 1 दाखवायचं, म्हणजे 10ला 1 आपला हा 0ला 0चा पहिला पॉईंट इथे येईल, 10ला 1चा हा दुसरा पॉईंट. त्यानंतर काय 20ला 4, 20ला काय आहे 4, म्हणजे 5च्या खाली 2 लाईन्स आपण बघितल्या तर काय आहे 4. त्यानंतर काय आहे 30ला 9, 30 सेकंड्सला काय आहे 9 मीटर, म्हणजे 10 हा आपल्याला 10 मीटर डिस्टन्स आहे, त्याच्या खाली इथे आपल्याला 9 मीटर झालं आहे. 30ला झालं, 40ला 16, 15च्या वरती 1 नंबर, म्हणजे 1 नंबर म्हणजे एका नंबरला 2 लाईन्स, म्हणजे इथे 2 लाईन्सवरती इथे आलेले आहेत. आणि 50ला काय दिसतं आहे आपल्याला 25. म्हणजे आपण हे जेव्हा जॉईन करतो आहे तर आपल्याला हे अशा प्रकारे स्ट्रेट लाईन आहे काही तर नाही, कशी दिसते आपल्याला कर्विंग लाईन आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला ज्यावेळेस अनइक्वल डिस्टन्सेस येत आहेत तर तिथे आपल्याला हा अशा प्रकारे ग्राफ आपल्याला मिळेल. देर इज अ नॉन लिनियर व्हॅरिएशन ऑफ द डिस्टन्स विटॅन, लिनियर व्हॅरिएशन आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच काय पुढे आपल्याला द स्लोप ऑफ द ग्राफ डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, त्याच्यामुळे ह्याचा स्लोप जरी आपण कुठल्याही 2 पॉईंटचा काढायला गेलो तर तो कॉन्स्टंट नाही, इकडचा वेगळा येईल इकडचा वेगळा येईल, म्हणजे आपल्याला तिथला रेट सांगता येणार नाहीच, कॉन्स्टंट राहणार नाही, तो चेंजेबल होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला इट कंटिन्युअसली चेंजेस आपल्याला अशा दिसून येते. त्याचप्रमाणे व्हेलोसिटी टाईम ग्राफ, आपण मग अशी डिस्टन्स टाईम ग्राफ घेतला, आता डिस्टन्सच्या जी व्हेलोसिटी टाईम आहे आपल्याला एक्स ॲक्सिसवर आणि व्हेलोसिटी तिकडे आपल्याला, मग त्याच्यावर आपल्याला एक्सिलरेशन कसं आहे हे आपल्याला काढता येईल. मग काय आहे बघा, तर पहिलं आपण द व्हॅरिएशन ऑफ द व्हेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ टाईम कॅन बी रिप्रेझेंटेड बाय प्लॉटिंग द व्हेलोसिटी टाईम ग्राफ बाय टेकिंग द कन्व्हिनियन्स स्केल. In this graph, time is represented on x-axis, velocity is represented on y-axis. मग अशा प्रकारे आपण घेतलं तर आपल्याला काय दिसून येईल, तर व्हेलोसिटी टाईम ग्राफमध्ये इन युनिफॉर्म मोशन द ऑब्जेक्ट मूव्स विथ द युनिफॉर्म व्हेलोसिटी. युनिफॉर्म मोशन असेल म्हणजेच अ बॉडी कवर्स द इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, देन इट इज अ युनिफॉर्म मोशन. आणि त्याच्यामुळे तिथे काय आहे व्हेलोसिटी पण त्याची काय राहील, युनिफॉर्म राहील. मग आपल्याला तिथे काय दिसणार आहे, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, इक्वल इंटरवल्स. म्हणजे पहिलं काय आहे, पहिल्या पहिल्या सेकंदामध्ये 50 मीटर पर सेकंद, दुसऱ्या सेकंदामध्ये पण 50 मीटरनं, थर्ड सेकंदामध्ये पण 50, म्हणजे काय इक्वल डिस्टन्सेस कवर करत आहे इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. द ग्राफ रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस अँड इंटरसेक्टिंग द वाय ॲक्सिस ॲट अ पर्टिक्युलर व्हॅल्यू. आणि वाय ॲक्सिस एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला ती इंटरसेक्ट दिसून येईल. त्याचप्रमाणे व्हेलोसिटी टाईम ग्राफमध्ये आपल्याला द स्ट्रेट लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस शोज दॅट द पॅरलल आहे बघा, हे अगदी पूर्ण काय पुढे पॅरलल लाईन्स आहेत, ती काय शो करते 50 मीटर पर सेकंड. इन अदर वर्ड्स व्हॅल्यू ऑफ व्हेलोसिटी इज रिमेनिंग कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ टाईम. त्याच्यामुळे आपल्याला व्हेलोसिटीची व्हॅल्यू काय झाली, कॉन्स्टंट राहिली. त्याच्यामुळे इथे चेंज इन व्हेलोसिटी आहे का, नाही, ते युनिफॉर्म व्हेलोसिटी आपल्याला युनिफॉर्म मोशनमध्ये आपल्याला टाईम ग्राफ असा मिळणार आहे, तिथे ॲक्सिलरेशन होणार नाही. लक्षात आहे 0 एक्झॅक्ट. जर आपण त्याचा स्लोप काढायचा झाला तर आपल्याला अशा प्रकारे त्याचा रेक्टँगल ड्रॉ करता येऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतात, पुन्हा एक PQ आणि SR हे काय आहेत इक्वल मिळतात. त्याचा त्या PQRS आपण जर एरिया कॅल्क्युलेट केला तर आपल्याला काय मिळतं आहे 150, म्हणजे काय झालेलं आहे 150 डिस्टन्स त्याने कर. सिन्स द डिस्टन्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलोसिटी अँड टाईम, देन द एरिया ऑफ द रेक्टँगल PQRS रिप्रेझेंट द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट टाईम इंटरवल ऑफ 3 सेकंड्स. म्हणजे 3 सेकंड या 3, 4, 5, 6 म्हणजे 3 सेकंड्समध्ये 150 मीटर अंतर त्याने डिस्टन्स कवर केलेलं आहे. पुढचं आहे व्हेलोसिटी टाईम ग्राफ फॉर द युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. द युनिफॉर्मली ॲक्सिलरेशन होतं आहे, चेंजिंग होतं आहे, पण युनिफॉर्मिटी आहे चेंजिंग होताना सुद्धा.
मग तिथे आपल्याला कसा आपल्याला ग्राफ दिसून येतो तर बघा इथे आपल्याला 0, 5, 10, 15 टाईम इंटरवल इक्वल आहे बघा 5, 10, 15, 20, 25, 5चं सगळ्यांमध्ये डिफरन्स आहे. पण वेलोसिटी बघा कशी चेंज होत गेलेली आहे. 8मध्ये आणखीन 8 आपण ॲड केले तर 16 ती पण इथे काय इथे पण पुन्हा सगळ्यांमध्ये आपल्याला कसा बघा 16 - 8 8, 24 - 16 8, 34 - 20 32 - 24 8. म्हणजे इथं पण वेलोसिटी कशी आहे 8 8 8चा डिफरन्स आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच काय आहे द स्ट्रेट लाईन ग्राफ. इथे सुद्धा आपण जर ग्राफ करायला गेलो तर दोन्ही काय आहे स्ट्रेट लाईन ग्राफ युनिफॉर्म मोशनसारखं आपल्याला देर इज अ डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी बिटवीन द व्हेलॉसिटी अँड द. तसंच आपण जे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ आणि डिस्टन्स टाईम ग्राफ हा काय युनिफॉर्म मोशनसाठी किंवा युनिफॉर्मली ॲक्सिलेटेड मोशनसाठी आपल्याला स्ट्रेट लाईन पाथ दिसेल. त्याच्यामुळे त्याचा स्लोपसुद्धा आपल्याला ड्रॉ करता येऊ शकतो आहे. फॉर ऑल द युनिफॉर्मली ॲक्सिलेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. फॉर नॉन युनिफॉर्मली काय होणार आहे द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ हॅव द एनी शेप कुठलाही कर्विंग शेप टू द व्हॅरिएशन इन द व्हेलॉसिटी. मग तो कर्विंग असाही कर्व असू शकतो किंवा वरच्या दिशेने वाढत गेली तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये कर्विंग शेप आपल्याला स्ट्रेट लाईन मिळू शकणार नाही कारण तर नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलेटेड मोशन असणार. अशा प्रकारे आपण ही कन्सेप्ट बघितली.